टाक टाक त्या झाडात टाक नीट नीट. अगं हो. ए आजी पण असं झाडाला पाणी टाकून काय होणार आहे? अगं मी सांगते तुला, हे पाणी झाडाला टाकलं ना की झाड करपेल. आपल्याला समजेल त्या मुलीनं किती करणी केले, म्हणजे आपल्याला त्या दृष्टीने उपाय करायला ना. टाक टाक ते पाणी टाक, सगळं टाक, सगळं टाक. आजी दादा खूप चिडलाय वाटतं. चिडू दे, होईल शांत. तू माझ्याबरोबर देवळात चल. ते गुरुजी माझ्या ओळखीचे आहेत, मला त्यांच्याशी बोलायचे आज. चल 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 तू चल. चाललं होतं नाही ते आजी आजी मेघना किंवा मामा घरात आहेत का पाहत होते. नाही येत ते घरात. एवढंच काय, विपुल आणि माधुरी सुद्धा नाही येत घरात. आणि तू ज्याला भेटायला आलीस ना तो मात्र आहे. फक्त आंघोळीला गेलाय, येईलच. ये आत ये. अगं बाई आलाच वाटतं. बस अभि तयार झाला की येईलच. आलेच. मामी मी काय म्हणते, मी तुमच्या बरोबर किचन मध्ये आले तर चालेल का? नाही म्हणजे तुम्ही जे बनवाल ते बघून बघून शिकेन तरी. ये ना. हो. आई, ए आई, कंगवा कुठे माझा? ही मेघना का हात लावते माझ्या वस्तूंना नेहमी? अभि मेघनानी नाही घेतला ब्रश तुझा, माधुरीनी धुवून ठेवलाय बघ. मग दे ना मला. अभि मी कणिक मळते, आता नाही येऊ शकत. बाहेर उन्हात ठेवलाय बघ, घे. आई दे लवकर. शमिका बाहेर ठेवला देशील प्लीज? हात जरा. हो. हाय. अरे तू कधी आलीस? झाला बराच वेळ. अभि अभि अरे काय करतोयस? सोड, कोणी येईल ना. मला माहितीये कोणीच नाहीये घरात. आई तर कणिक मळते. अभि अभि सोड ना प्लीज. अभि अभि काय चाललंय तुझं? तर कशी छान दवात पिसलेल्या फुलासारखे दिसतेस. अभि मी आईंना नाव सांगे ना. आईंना नाव सांगेन? ओ आता मामींचं आई झालं वाटतं. चुकून बोलले. पण छान वाटलं. आईंना नाव सांगेन. बरं कुठे बाहेर जातोय? हो ऍक्च्युली 1-2 ठिकाणी इंटरव्ह्यू साठी बोलवलंय, तिथे चाललोय. ए ऐक ना, दुपारी मी फ्री झालो की फोन करतो. आपण दुपारी जेवायला एकत्र जाऊया. चालेल. खरंच चालेल? हो. अभि मी नाही येणार तुझ्या बरोबर लंचला. ओके
दुसऱ्या कोणाला तरी घेऊन जातो मी. अच्छा, दुसऱ्या कोणाबरोबर जाणारस तू? ओ, तुझ्या सोशल वर्कर मैत्रिणी बरोबर का? ती फार बिझी असते. मी रियाला घेऊन जाईन. रिया? ते म्हणतात ना, साली आधी घरवाली, तिलाच घेऊन जातो. बर, तुला बोलायचं आहे तुझ्या आध्या घरवालीशी? काय झालं? तुझ्या आध्या घरवालीने फोन नाही उचलला? मग आता कोणाबरोबर जाणारस तू लंचला? एक सेकंड, तिच्याच सोबत जाण, कळलं ना? माझ्या फोनवरून करून बघतो. नाही तिने पहिल्या रिंगना उचलला ना, नाव बदलेल. ओके. आपल्यामध्ये ना एक सॉलिड बॉन्ड आहे, एक वेगळंच कनेक्शन आहे. कितीही अंतरावर असलो एकमेकांपासून तरी एकमेकांच्या मनातलं ओळखता येतं. अरे रे रे, पहिल्या रिंग मध्ये नाही, शेवटच्या रिंग मध्ये नाही. नाही उचलला ना फोन तिने तुझा? बिचारा. एक सेकंड, आता तर मी तिलाच लंचला घेऊन जा. हा, मे बी आज नाही, पण एक ना एक दिवस तुझ्या डोळ्यांसमोर नाही नेलं ना तिला, बघ तू. जा हो, जा. शमिका, पोहे फोडणीला टाकते. तुला शिकायचेत ना, ये लवकर. हो, आले मामी. सोड. काय झालं? नाहीये ते हे रिया फोन उचलत नाहीये. फोन उचलत नाही? काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणजे तिला असं वाटतं की कोणी तिच्याकडे लक्षच देत नाही, तिला कोणी सिरियसली घेत नाही, म्हणून सकाळी थोडी अपसेट होती. आता कुठे गेले काही कळतच नाहीये. तुझ्याशी ती काही असं स्पेसिफिक बोलली का ग? नाही म्हणजे तसं काही नाही, पण सगळे शमी शमी करतात म्हणून तिला वाईट वाटलं असेल असं मला वाटतं. माई, तू पण ना, मला वाटलं एखाद्या मुलाच्या प्रेमात वगैरे पडली की काय. मला तर काही कळतच नाही. एक रिस्पॉन्सिबिलिटी तुला दिली तर ती तुला पार नाही पाडताय. एक मिनिट मॉम, तू मला का बोलतेस ते सगळं? माझी काय चूक आहे? डोंट वरी, मी बोलते तिच्याशी, तू काळजी करू नकोस. राईट, चूक तुझी नाहीच आहे, चूक माझी आहे ना की हाऊ डेअर आय पुट सम रिस्पॉन्सिबिलिटी ऑन यू. चूक माझीच आहे. एक मिनिट काय चाललंय? हा, काय चाललंय? आधीच अभिजितने रिझाईन केलंय आणि आज आमचे चिरंजीव यांनी युनियन लीडरशी भांडण उकरलं. उद्धटासारखा बोलला त्याच्याशी. मी त्याच्याशी आणि तो माझ्याशी वागला. ते कोण कोणाशी कसं वागलं, काय बोललं, मला काही करायचं नाही. एंड रिझल्ट काय झाला? आपलं नुकसान झालं. अभि कसं सांभाळायचं रे सगळं? हा, आणि हा युनियन लीडरनी सांगितलंय की ते फक्त अभिजित सरांशीच बोलतील, नाहीतर उद्यापासून कामावरच नाही येणार. आणि आपला नवीन प्लांट सुद्धा बंद करते. आणि मग ऑफिस सुद्धा. मग मी काय करू? अभिला परत मान. नो वे मॉम. अरे, तुम्हाला माझ्या इमेजची काही काळजी आहे की नाही? ती शमिका मला कानाखाली मारते, अभिजित मला तिच्यापासून दूर घेऊन जातो, तो मला उलट सुलट बोलतो. ती शमिका माझ्या तोंडावर पाणी फेकते. काय अरे, काय चाललंय काय? आणि त्यात मी त्याला परत घेऊन यायचं इथं, प्लीज. आणि आहेतच सतत माझ्या पास्ट वरून मला ब्लॅकमेल करायला. मी एक चूक काय केली आयुष्यात म्हणून तू सतत मला ब्लॅकमेल करणार आहेस का?
म्हणजे काय? ऑब्विसली एवढी मोठी चूक केलीस तू तू पार्टीत जे काही वागलास ना त्याच्यामुळे अभिजित हे असं बिहेव करतोय. आणि स्वतः चुकायचं आणि मग म्हणायचं की कुणाला माझी काळजीच नाहीये. फोडणी करायची, त्याच्यात काय घालायचं? कांदा. कांदा नंतर आधी मोहरी, हिंग, मिरची, हिरवी मिरची. तर कांदा परतून झाला की त्याच्यावर आपण धुवून ठेवलेले पोहे घालायचे आणि झाकण ठेवायचं आणि वाफ द्यायची. अभि ये रे, आपलंच घर आहे, आपलंच स्वयंपाकघर आहे आणि आतली माणसं पण आपलीच आहेत. ये शिकून घे. आमच्या आईच्या हाताला फार छान चव आहे. ए आतापासून काय रे ऑर्डरी सोडतोयस? आणि ही चव काही एका दिवसात नाही आली, 30 वर्षाच्या संसारात आली आहे चव ही. शमिकालाही जमेल हळूहळू. कळलं? तू लक्ष नको देऊस ग त्याच्याकडे. या हो गुरुजी या, बसा इकडे बसा. अगो विभा, गुरुजी आलेत, चहा पाण्याचं बघा जरा. हो बघते. हा ती मुलगी मी सांगितलं होतं ना, तीच ती. तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं काही ठीक करतो. या वस्तू तिच्याजवळ राहतील असं काहीतरी करा, जेणेकरून तिची करणी करण्याची शक्ती हळूहळू कमी होत जाईल, वाईट भावनांचा नाश होऊन जाईल. अहो पण तिच्याजवळ कशा ठेवणार आता या वस्तू? आजी, ती पर्स त्या शमिकाची आहे ना? तिचीच असावी. आणि तिकडे त्याच्या पर्समध्ये ठेवते. पेट्रोलला पण आत्ताच संपायचं होतं. रिया, अगं रिया कुठे आहेस तू बाळा? 2-2.5 तास झाले मी तुला फोन करतेय. मला नाही माहिती माई मी कुठे येऊन पोहोचली ते. कुठे माहित नाही म्हणजे काय? मग अशी मी गाडी काढली आणि सुसाट ड्राईव्ह करून इथपर्यंत आली आहे. मला नाही माहिती माई मी कुठे आहे. रिया, रिया म्हणजे काय बोलतेस तू? अगं कुठे आहेस तू? एक्सक्यूज मी, मी कुठे आहे? काय? मी कुठे म्हणजे हे काय काय कुठला आहे? डहाणू आहे, डहाणू. व्हॉट? डहाणू. डहाणू आहे? हो. मी इथे कशी आले? मला काय माहित, एक न घेतात असे. माई मी डहाणूत येऊन पोहोचलीये. काय? डहाणू? अगं रिया तुला वेळ लागलाय का? डहाणूला कशी पोहोचलीस तू? मला नाही माहिती माई मी कशी आले. डोक्यात राग घालून मी पुढे पुढे जात राहिले आणि इथपर्यंत आली. आता मला नाही माहिती पुढे काय, मला नाही माहिती मी पुढे काय करू बाई. रिया, रिया बाळा ऐक, हे बघ हे बघ हे बघ ऐक, असं वेडेपणा करू नकोस. तू परत ये बाळा. हे बघ घरच्यांवरती रागवून प्रश्न सुटणार आहेत का? तू परत ये, तू परत ये. बघ मी तुझ्या आवडीची खीर करते, तुला जे आवडेल ते करते आणि तुझ्या जवळ बसते, तुझं सगळं ऐकते. ऐक रियू, रियू ऐकतेस का तू? हे बघ परत ये तू बाळा. परत ये. रिया, रिया ऐकतेस का? हे सगळं इथे डिस्कस करताना थोडा विचार करायला पाहिजे का? माई जरा
तुला माहितीये ती किती शार्प आहे आणि एकतर महत्वाचं म्हणजे ती शमिका आणि रियाला किती अटॅच्ड आहे माहितीये ना. आय एम सॉरी, मला रिअलाइजच नाही झालं. पण आता मला हे कळत नाही की कंपनीत जे काही झालंय ते कसं निस्तरायचं. तुम्हाला सॉरी म्हणावं लागेल सर. हॅलो. नाहीतर अभिजित सरांना परत आणावं लागेल. राईट, दिस इज अ बेटर चॉईस. व्हॉट बेटर चॉईस? तुमचं सगळ्यांचं डोकं फिरलंय का? नाही सर, जे काही करायचं ते लवकर करा, नाहीतर कंपनीचा खूप मोठा लॉस होईल. आधी याला बाहेर काढा. त्याचं बरोबर आहे. प्लीज हे बघ, उगाचच स्वतःचा इगो मध्ये आणू नकोस. कंपनीचा जरा विचार कर. एक मिनिट चेक. जर अभिजितने रिझाईन केलं किंवा आपण त्याला काढून टाकलं तर शमिकाची सगळी सिंपथी अभिजितकडे जाते. हे तुला कळतंय का? तू तिच्यापासून दूर जातोयस, त्यामुळे आपल्याला त्या दोघांना सेपरेट करायचंय. तुला देऊ आता? काहीतरी कमी वाटतंय. काय कमी आहे? लिंबू राहिलेलं वाटतंय. हा, लिंबू नाही पिळलंस का? काय ही आजी आता बाबा बुवा घरी घेऊन यायला लागला. अरे मी तरी काय करू सांग. तुझे बाबा सुद्धा तर काही बोलत नाही आणि मी सांगून ऐकणार आहेत त्या. बरं असो, मी आणि शमिका बाहेर चाललोय. दुपारी आम्ही बाहेरच जेऊ. हो ठीक आहे, मी फोन करतो. बर. अरे पोहे तरी खाऊन जा ना. नको आई. आय मीन मामी. छान वाटलं आई म्हटलेलं. मला सुद्धा. चलायचं? हो, येतो. पुन्हा ये ग. हो. अभि. हा, हे इथे कसं काय? काय झालं? मी ठेवलं ते आत्ता. पण तुझ्याकडे कुठून आलं ते? नाही, माझ्या बॅग मध्ये मिळालं मला. मला वाटलं फ्रेश दिसतंय, वापरता येईल म्हणून ठेवलं. तू बॅग कुठे ठेवली होतीस? मगापासून बाहेरच होती, मी आत्ता आणली आतमध्ये.